दररोजच्या काही सवयी अशा असतात, ज्या लगेच नुकसान करत नाहीत, पण हळूहळू आयुष्य कमी करतात. आयुष्य कमी करणाऱ्या धोकादायक दैनंदिन सवयी, त्यातली पहिली म्हणजे बसून राहण्याची सवय. दिवसभर बसून काम करणं, टीव्ही पाहणं, मोबाईल पाहणं, ऑफिसमध्ये बसूनच काम करणं, हे आपल्या जीवासाठी धोकादायक ठरणाऱ्या सगळ्या सवयी आहेत. त्याचप्रमाणे यामुळे रक्तप्रवाह कमी होतो, हृदय, किडनी आणि मेंदूवरती ताण येतो. म्हणून प्रत्येक 30 मिनिटांनी 5 मिनिटे ब्रेक घेऊन नक्कीच चाला. जास्त विचार करणं, सतत भविष्याची किंवा भूतकाळाचा विचार करणं, यामुळे कार्टिसोल हार्मोन्स वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणजे हृदयविकार, BP, मेंदूचा थकवा यासारखे आजार होतात. म्हणून दररोज ध्यान करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. उशिरा झोपणं, उशिरा उठणं. रात्री 12 ते 2 या वेळेत शरीर रिपेअर होतं. उशिरा झोपल्यामुळे ही प्रक्रिया बिघडते आणि त्याचा परिणाम म्हणजे हार्मोन्स इनबॅलन्स होतात, वजनामध्ये वाढ होते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. पाणी कमी पिणं, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे किडनी स्टोन होतो. किडनीचे आजार आपल्याला व्हायला लागतात, तेव्हा किडनीचे आजार होऊ नये म्हणून जास्त पाणी पिण्याची नक्कीच सवय लावा. दुसरा तोटा होतो म्हणजे त्वचा कोरडी पडते, थकवा येतो. म्हणून 2.5 ते 3 लिटर दिवसाला पाणी प्या. भूक नसताना खाणं, टाईमपास किंवा बोरिंगमध्ये उगाच जास्त खाल्लं जातं आणि त्याचा परिणाम म्हणजे पचन बिघडतं, पोटाच्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे राग दाबून ठेवणं. आपण जर भावना व्यक्त केल्या नाही आणि त्या जर मनामध्येच तशाच दाबून ठेवल्या तर मानसिक ताण येतो, हृदयावरती दडपण येतं. म्हणून आपल्या मनातील भावना व्यक्त करायला शिका. मन मोकळेपणाने बोला किंवा डायरी लिहा. मोबाईलवर झोपण्यापूर्वी उगाच स्क्रोल करत राहणं, यामुळे झोप लागत नाही, मेंदू थकतो. म्हणून मोबाईलचा वापर पूर्णपणे कमी करा. शौच रोखून ठेवणं, नैसर्गिक वेग दाबणं, याचा परिणाम म्हणजे पोटाचे विकार होतात, विषारी पदार्थ शरीरामध्ये साठले जातात. जास्त मीठ किंवा साखर खाणं, याचा परिणाम म्हणजे BP होतो, डायबिटीज होतो, हृदयविकार होतो. सूर्यप्रकाश टाळणे, व्हिटॅमिन D यामुळे कमी होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे आपली हाडे कमजोर होतात, फॉस्फरसची कमतरता जाणवते. त्याचप्रमाणे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून 15 ते 20 मिनिटे नक्कीच सूर्यप्रकाशामध्ये बसा. एकटेपणा आणि सोशल मीडिया टाळा, लोकांपासून दूर राहा. डिप्रेशनमध्ये तुम्ही जाण्याचा धोका वाढतो, आयुष्य कमी होतं. म्हणून आनंदी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्याचबरोबर चांगल्या गोष्टी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एकटेपणा आणि सोशल मीडियापासून नक्कीच स्वतःला दूर ठेवा. सामाजिक व्हा, मित्रमंडळींमध्ये नक्कीच मिक्स व्हा. तुमच्या भावनांची देवाणघेवाण करा, सुख-दुःख शेअर करा. यामुळे तुमचा मानसिक थकवा कमी होतो, एन्झायटी कमी होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे घाईघाईत खाऊ नका, नीट चावून खा. नीट चावून जर नाही खाल्लं तर ॲसिडिटी होते, गॅसची समस्या उद्भवते, पचन बिघडतं. त्याचप्रमाणे शारीरिक वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. लहान दुखणं जरी असलं तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हे चुकीचं आहे. याच्यातूनच मोठे आजार होऊ लागतात. त्याचप्रमाणे नकारात्मक लोकांमध्ये राहणं सोडून द्या. सतत तक्रारी करणारे लोक निगेटिव्ह बोलतात, त्यामुळे आपली मानसिक ऊर्जा कमी होते आणि ताण वाढतो. आयुष्य कमी करणाऱ्या सवयी लहान दिसतात, पण परिणाम मोठा असतो. जर तुम्ही फक्त 3 ते 4 सवयी जरी बदलल्या तरी तुमचं आयुष्य 5 ते 10 वर्षांनी नक्कीच